सावळकर, पीसीसी मेंबर महागाव, विभागीय अध्यक्ष अमरावती। आज सर्व उमरखेड येथील मतदार बंधू आणि भगिनींना मी नम्र विनंती करते, हो घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये मी सक्षमपणे आपल्या सर्व लोकांच्या आशीर्वादाने काँग्रेसला तिकीट मागत आहे आणि काँग्रेसचे ध्येय धोरण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे। उमरखेड आणि महागाव या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत। त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्षम उमेदवार, एकमेव उमेदवार आणि वेल क्वालिफाईड महिला म्हणून गेली 2014 पासून या मतदारसंघामध्ये मी सातत्याने काम करत आहे। हो घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुणालजी चौधरी म्हणजेच विधानसभेचे यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक यवतमाळ जिल्ह्यामध्ये बलवंत मंगल कार्यालय या ठिकाणी आले होते। अनेक मतदारसंघातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 7 मतदारसंघ आहेत आणि त्या मतदारसंघातील अनेक लोकांना विचारलं की तुम्हाला जर तिकीट नाही मिळाली तर तुम्ही कोणाचं नाव सपोर्ट करा। या पद्धतीने उमरखेड मतदारसंघामध्ये आमची जेव्हा मुलाखत चालू झाली त्या मुलाखतीमध्ये सुद्धा मला हाच प्रश्न करण्यात आला होता। या प्रश्नामध्ये प्रामुख्याने महत्वाचा विषय असा, काही पत्रकारांनी वेगळी दिशा घेऊन मीनाक्षी सावळकरला काँग्रेस पक्षामध्ये बदनाम करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाची तिकीट मिळणार नाही, कोणाला तरी समर्थन देत आहे, या प्रकारच्या अफवा पसरवल्या। त्याबद्दल मी सर्व माझ्या मतदार बांधवांची दिलगिरी व्यक्त करते। असे जर पत्रकार, लेखणी जर देशाचा आधारस्तंभ चौथी आहे, लेखणी ही चौथा आधारस्तंभ आहे, जर लेखणी जर व्यवस्थित वापरत असेल तर हो घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात विजय मिळेल। कुणालजी चौधरी यांनी मला प्रश्न केला होता कि मीनाक्षी ताई, आपको टिकट नहीं मिली, समझो आप इस विधानसभा में महिलाओं को टिकट नहीं मिला और जो उम्मीदवार ने अभी तक कांग्रेस के लिए भक्कम प्रोग्राम लिया और वो प्रोग्राम में जो जो बातें हो गई उस बातें में आप किसके साथ काम करना चाहते हो, आपको क्या लगता है वो मतदार संघ में, उमरखेड मतदार संघ में कौन चुन के आने वाला है? तो मैंने आसानी से साहेबराव जी कांबळे का नाम लिया। इसमें कोई दोहरा की बात नहीं। ऐसी बात होने के बाद कुछ पत्रकार लोगों ने उसका गलत इस्तेमाल करके मेरे मतदार संघ में पूरी बातमी फैला दी। इसके लिए मैं सब बंधु और मेरे भगिनी को तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ। असं विचारण्यात आल्यामुळे मी त्यांचं नाव घेतलं, पण याचा अर्थ असा नाही की मीनाक्षी सावळकर कांबळे साहेबाला पूर्णपणे मॅनेज झाली, बिलकुल नाही। याचा कोणीही गैरसमज करून घेऊ नये, कारण भक्कमपणे 2014 पासून या मतदारसंघामध्ये मी सातत्याने काम करत आहे आणि हो घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाने ठरवलं की उमरखेड मतदारसंघाची तिकीट महिलाला द्यावी आणि ते मीच महिला आहे आणि मला तिकीट मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते। आणि जे काही अफवा पसरवल्या त्याबद्दल आपण कुणीही गैरसमज करून घेऊ नये, यासाठी मी आपल्यासोबत या प्रसार माध्यमातून आपल्यासोबत संवाद साधत आहे। आपलीच मीनाक्षी सावळकर। जय हिंद, जय महाराष्ट्र। एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाने कोणालाही तिकीट दिली तर भक्कमपणे मी त्यांच्या पाठीशी उभी राहून काँग्रेस पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करीन आणि काँग्रेसचा उमेदवार उमरखेडमध्ये निवडूनच आणेल, बिलकुल निवडून आणेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय